आजच आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री क्षेत्र पंढरपूर या क्षेत्रामध्ये संपन्न होत असलेला ज्ञानयज्ञेश्वरा तथा शिवपुराण महात्मे भजन काकडा भजन हरिजागर संकीर्तन हरिपाठ सर्व कार्यक्रम या क्षेत्रावरती होत आहेत. आज पवित्र दिनी या सोमवारच्या दिवसामध्ये श्रावण मासामध्ये पवित्र अशा तिथीवरती मितीवरती काल्याचा समारोप होत आहे. काला या क्षेत्रावरती होत आहे. ज्या ठिकाणावर होत आहे ज्या क्षेत्रावर होत आहे त्या ठिकाणाचं नाव आहे विष्णू सहस्त्रनाम मंदिर. हजार भगवंताची नामं आहेत. त्या नामाचं मंदिर ते मंदिर उभारण्याची संकल्पना महाराष्ट्रातील जगातील ख्यातनाम कीर्तनकार वैकुंठवासी ज्यांच्या अभ्यासाने ज्यांच्या ज्ञानाने ज्यांच्या परिश्रमाने श्रद्धेने भक्तीने सगळीकडे सगळा परिसर दणदणून निघलेला आहे असे काव्यतीर्थ वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार उर्फ अण्णा यांच्या या पवित्र स्थळावरती ठिकाणावरती आपल्याच परिसरातील हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज ब्राह्मणवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परिसरातून आलेली सर्व साधक मंडळी जीव या क्षेत्रावरती आलोत आणि क्षेत्रावरती राहणं महाराज म्हणतात फार पुण्य. तसं पंढरपूरमध्ये राहण्यासाठी पुण्य लागतं. पुण्य क्षेत्राचा महिमा सांगताना महाराजांना क्षेत्राची गणना केलेली आहे. 1 महिना कुठे राहावं लागतं, 1 दिवस कुठे थांबावं लागतं आणि नुसतं पाऊल जरी टेकलं क्षेत्रामध्ये तर त्याच्या पुण्याने गणना असं महाराजाचं प्रमाण आहे. आणि असं प्रमाण मात्र त्या पंढरीच्या महात्म्यामध्ये महाराज म्हणतात पंढरीचे महिमान रावळे तितके प्रणाम तेथील तृण आणि पाषाण देव जाणावे. या ठिकाणचा महिमा अधिक सांगितलेला आहे. वाराणसी चाली जे एक मासा गोदावरी राजे टाकली एक दिशा. म्हटलं काहून सोडू झालं पंढरी पाऊले पडते ठसा ऐसा घोष नामाचा. इथे पाऊल टेकल्याच्या नंतर महाराज म्हणतात काय त्याच्या पुण्या नाही गणना. पण काय केलं ने नामा म्हणे काय केल्याच्या नंतर पुण्य पदरात पडतो. काय केल्याच्या नंतर पुण्य माणसाच्या जीवनामध्ये पडतं. पुण्य कशाला म्हणतात. पुण्य या ठिकाणी नुसती प्रदक्षिणा केल्याच्या नंतरच पुण्य होते. महाराज प्रदक्षिणा एवढी करायला आम्हाला वेळ नाही. पूर्ण प्रदक्षिणा लय मोठी आहे. म्हणले थोडी केली तर चालणार नाही का. महाराज म्हणतात पूर्ण प्रदक्षिणा नाही केली तरी चालतं. अर्धी जरी प्रदक्षिणा केली तर महाराज म्हणतात सगळ्या तीर्थाचं तुम्हाला दर्शन घडतं. इथे आल्याच्या नंतर दर्शन करायचे. दर्शन हे 4 पद्धतीचे दर्शन येतं. पहिलं दर्शन आहे नामदेव पायरी दर्शन, दुसरं दर्शन मुख दर्शन, तिसरं दर्शन चरण दर्शन आणि चौथं दर्शन तात्काळ हे नाश तात्काळ हे नाश तात्काळ
असन तात्काळ हे नाश अहंकाराचा. महाराजांना जे गर्व असल, धनाचा असन, श्रीमंतीचा असन, रूपाचा असन, लौकिकाचा असन, म्हणण्याचा असन, सगळ्या गोष्टीचा विद्वत्तेचा जो अहंकार असन, ते महाराज म्हणतात या ठिकाणी दर्शन घेतलं की महाराज म्हणतात तो अहंकार माणसाचा निघून जातो. अशी कळसामध्ये ताकद आहे. 4 पद्धतीचे दर्शन येतं आणि 2 पद्धतीचे विठाला 4 पद्धतीचे दर्शन आहे, 2 पद्धतीचे स्नान येतं. तुम्ही किती स्नान केले आतापर्यंत? स्नान केलं नाही? हा, किती स्नान? चंद्रभागे स्नान 2. तसे रोज करतो, पण 2 स्नान आहेत. 2 स्नान, 2 स्नान ते शरीर 2 असल्यामुळे स्नान 2 आहेत. स्थूल शरीराचा मळ घालवण्याची ताकद चंद्रभागेत आहे. स्थूल शरीराचा मळ घालवण्याची काढण्याची ताकद चंद्रभागेत आहे, पण अंतकरणातील मल विक्षेप नाम दोष घालवण्याची ताकद संकीर्तनातील. त्या काल्याच्या कीर्तनात ताकद आहे. अंतकरणाचा मळ गेला पाहिजे. नाश होय षडरिपूचा, नाश होय षडरिपूचा, पण प्रसाद घेताची स्वामीचा. हा प्रसाद खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला शक्ती येते. या काल्याच्या प्रसादात ताकद आहे. तुमचं रोजची रोज चंद्रभागेचं स्नान झालं, हा शरीरातलं सगळं पाप निघून गेलं, पण अंतकरणामध्ये ज्या पापाने वास केलाय, राम कृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी, तयापाशी नुरे पाप नाशे त्रिविध तो ताप. आणि वसू न शके पाप आणि जाये त्रिविध तो ताप. जाये तुकाराम महाराज, निरशे नाथ महाराज. विठाला विठाला 2 स्नान झाले तुमचे आमचे प्रत्येकाचे. आपण चंद्रभागेचं स्नान केलं, शरीर पवित्र झालं. पवित्र तो देह वाणी जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत नाम, अच्युत, अच्युत प्रथित प्राण, विष्णू सहस्त्रनाम. अच्युत त्याला म्हणतात जो आपल्या स्थळापासून, ठिकाणापासून बाजूला सरकत नाही, त्याचं नावे अच्युत. त्या अच्युत परमात्म्याच्या सानिध्यात आल्यामुळे 2 स्नान झाले आणि त्या 2 स्नानाचा फायदा झाला. तुम्ही आम्ही सर्वांनी स्नान केलं. शास्त्र सांगते स्नान त्या ठिकाणी करा. थांबा 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 विठाला थांब, विठाला स्नान त्या ठिकाणी करा. मी सांगत नाही, प्रमाणानं सांगितलंय, शास्त्रानं सांगितलंय, गाथ्यानं सांगितलंय, सगळ्यानं सांगितलंय. स्नान तिथे करा जिथे सर्व देव त्या कालामध्ये वास्तव्य करतात. त्या क्षेत्रावरती, त्या तीर्थावरती सर्वजण स्नान करा असं सांगितलेलं आहे. कुठे स्नान करायचं? चंद्रभागेचं स्नान आहेच, पण चंद्रभागेच्या नेमक्या ठिकाणावर कोणत्या स्नान करायचं, त्या ठिकाणाचं नाव आहे लोहदंड नावाचं तीर्थ आहे. त्या तीर्थावरती स्नान करा. मुख पूर्वेकडे असावा. स्नान करताना पाणी नाभीपर्यंत असावा. बुड्या 3 मारावा. हातात पाणी घ्यावा. पापोहम पाप कर्माना संकल्प सोडावा. पाठीमागे यावा. पुंडलिकरायाचं दर्शन घ्यावा. नामदेव पायरीजवळ यावा. नामदेव पायरीचं दर्शन घ्यावा. चोखोबरायाचं दर्शन घ्यावा आणि आपल्या हाताच्या उजव्या हातानं सरळ जावा. अर्ध्यात जावा. देवळाच्या पाठीमागे गेलात, देवळाची नुसती पाठ जरी पाहिली तर महाराज म्हणतात काय फायदा. पाहता पाप राहुलाची गिरते घडते तिचे साथ, गिरते घडती तिचे साथ, गिरते घडते तिचे साथ. पाहता पाप
भागी प्रदक्षिणा केली, देवळाच्या पाठीमागाला तर देवळाची नुसती पाठ जरी पाहिली तर तीर्थे घडती 360 तीर्थाचं दर्शन होत आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले, मी सगळं पाहिलं, सगळ्याचं ऐकिलं, पण मला बरं नाही वाटलं. बरं तेव्हाच वाटलं पंढरपूर पाहिल्यामुळं. मग त्यांना विचारलं, महाराज नेमकं काय काय पाहिलं? उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, पाहिले, उदंड ऐकिले, पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, चंद्र पाहिले, उदंड वर्णिले, चंद्र पाहिले, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, उदंड वर्णिले, उदंड वर्णिले, चंद्र पाहिले, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, भीमातीर, ऐशी चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीची गंगा, तुझ्या चरणापासून निघाल्यामुळे ती पवित्र गंगा, तिचं नाव आहे चंद्रभागा. वैकुंठवासी घुले बाबा सांगायचे, चंद्र तिथून पळाला आणि चंद्राचा आकार झाला म्हणून चंद्र मोठ्याचे वाक्य आहेत. आपलं काय तिथे घुले बाबा सांगायचे, भागा म्हणजे पळाला, चंद्र पळाला म्हणून भीमा आणि चंद्रभागा असे त्या गंगेला अनेक पद्धतीचे नावे. त्या तीर्थाचं आपण स्नान केलं. तीर्थे तया ठाया आणि येती पुनीत भावया. नुसतं तीर्थच नसावा, नुसतं तीर्थच नसावा, देव असावा, तीर्थ असावा, क्षेत्र असावा, संत असावा. महाराज म्हणतात, एखाद्या वेळेस असं घडतं, काही ठिकाणी तीर्थ आहेत पण संत नाहीत, काही ठिकाणी संत आहेत पण तीर्थ नाहीत. हे पंढरपूर क्षेत्र असंही महाराज म्हणतात, तीर्थ आहे, क्षेत्र आहे, संत आहे, देव आहे. म्हणून तर तोंड भरून वर्णन केलंय. असं नाही, असं नाही, असा देव नाही, असा नाही, पण विटेवर नाही, असा नाही, विटेवर नाही, असा नाही, पण उभा नाही, असा नाही, उभा नाही, असा नाही, पण भक्तासाठी नाही, असा नाही. म्हणून ऐसा विटेवर देव कोठे, सांगा कोठे. महाराज म्हणतात, दुसरीकडे कुठे? म्हणले, आम्ही पाहिला, आम्ही लांब जाऊन, असा देव आहे. म्हणले, तसा देव असन, पण इतकं जवळून दर्शन सुद्धा नसन. बरोबर. किती जवळून आहे? 50,000 रुपये खर्च झालाय सगळं फिरायला, तरी दर्शन लांबूनच. आणि बेलाचं पान पण घेतलं नाही, पण दर्शन डोकं टेकूनच. म्हणून तर महाराज म्हणले, मला जास्त आवडत हे. आवडे भीमा, आवडे पंढरी, भीमा पांडू, भीमा पांडू रंग. मला भीमा आवडती आणि पांडुरंग आवडतो. भीमा आवडण्याचं कारण ते सांगितलंय, त्या तीरावर वसलेला देव असल्यामुळं मला ती आवडती. भीमा तिरी एक आणि त्याचे नाव पंढरपूरगा. विषय लांब, क्षेत्र असल्यामुळे तुम्हाला क्षेत्राचा महिमा सांगितला, पण कीर्तनाचा थोडा दंडक असल्यामुळे जरा आपल्या बरोबर आहे, आपल्या सीटवर बसल्यावर जरा बरं राहत. कळसच ठिकाणी शोभणारं कीर्तन म्हणजेच काल्याचं कीर्तन. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. हरी
हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. तुम्ही आम्ही सर्वजण साधक मंडळी अनेक प्रकारची साधना करून या ठिकाणी मोक्षरूपी काला खाला आला. काला दोन पद्धतीचे, दोन शरीराचे काला दोन आहेत. एक स्थूल शरीराचा काला, एक सूक्ष्म शरीराचा काला. स्थूल शरीराचा काला आता कासापुरीवाल्याची महापंगत आहे, त्यांचा स्थूल शरीराचा काला होईल. आणि आता सध्या जो काला आहे तो अन्नमय कोश असल्यामुळे ते काला भरण्याची गरज आहे. पण आपला विज्ञानमय, मनोमय, आनंदमय हे कोश भरण्यासाठी सध्या कीर्तनाचा काला चालू आहे. करती नामाचे चिंतन आणि गडी कानोबाचे ध्यान. नामरूपी चिंतनाचा काला तुम्हाला आम्हाला भगवान देतात. तर भगवंताचं वर्णन करताना त्या काल्याचा अभंग अशा प्रकारचा तुकाराम महाराजांनी निवडला. कंठी धरला कृष्णमणी. कंठामध्ये कृष्णमणी धारण केल्यामुळे अवघ्या जगाला प्रकाश झाला आणि जीवन सुखमय झालं. तो काल आहे. आता कंठ आहे. कंठ तुम्ही आम्ही नेहमी बोलण्याची भाषा, वाणीची भाषा ही कंठातून येत असते. पण कंठातून येण्याच्या आधी कंठाच्या आत सुद्धा एक वाणी आहे, तिला म्हणतात मध्यमा. अरे मध्यमा वाणी, वाणी परा पश्यंती, मध्यमा वैखरी. आणि त्या वैखरी वाणीतून तुम्ही आम्ही सगळेजण बोलतात म्हणून त्या कंठामध्ये प्रकाश निर्माण झाला. कंठी धरला कृष्णमणी. कृष्णमणी कोणता मणी? कृष्णमणी. आपण मणी पाहिले असतील. मणी शक्यतो मणी शास्त्रामध्ये 84 येते. 84 10 ते 12 मणी आपल्याला नेहमी आढळतात किंवा वाचण्यात आहे, पाण्यात आहे. सूर्यकांत मणी, चंद्रकांत मणी, बासर मणी, पासर मणी, हिरा मणी, नाग मणी, देव मणी, कौस्तुभ मणी. हे मणी आहेत. मणी कौस्तुभ नावाचा मणी. आणि एक मणी सांगतो तुम्हाला, सगळ्यात जास्त किमतीचा मणी, त्या मण्याचं नाव आहे शिवंतक मणी. ते मणी जवळ असल्यावर रोज 18 भार एवढं सोनं रोजची रोज देतो. शिवंतक नावाचा मणी ते 17 जिताकडे होता. शिवंतक नावाचा मणी. ते मणी जर आपल्या जवळ असेल ना, असे भन भन इंडून 17 कीर्तन करायचं काम नाही. पण ते मणी माणसाच्या जवळ पाहिजे, त्याच्यात ताकद दे. पुन्हा कौस्तुभ मणी कुठे आहे? ज्या ठिकाणी आपलं कीर्तन आहे, ज्यांचं डोळे भरून तुम्ही स्वरूप बघितलं, त्या भगवंताकडे कौस्तुभ नावाचा मणी. आणि नेहमी अभंग म्हणतात, शक्यतो ते मणी म्हणल्याशिवाय लग्नच लागत नाही. असे त्याच्यामध्ये निघालेले 14 रत्न आहेत आणि त्याच्यातला ते एक मणी. लक्ष्मी शुभ पारित्यात कसुरा. धन्वंतरी. धन्वंतरी काय? आयुर्वेदिक औषधे. आणि त्याच्यात निघालेल्या सगळ्या सामुग्री आहेत. त्याच्यात एक निघालेलं आगावचं रत्न आहे. ते रत्न कोणीच घ्यायला तयार होईना म्हणून आज ज्यांचा वारे श्रावण मासे, त्या भगवान शंकरानं ते रत्न घेण्याचा प्रयत्न केला. त्या रत्नाचं नावे हलहल नावाचं विष भगवान शंकरानं घेतले. आणि सगळ्याचे भांडणं कोणामुळं? अमृता. अमृत किंवा लक्ष्मी, अमृतामुळे सगळ्याचे भांडणं. एरी भांडणं चांगल्यासाठी असते.
चांगल्यासाठीच भांडणे असतील आणि पुन्हा पुढचं नसेल माहीत. भांडणं चांगल्यासाठी तर असतेच, पण भांडणं चांगल्यासाठी असून चांगल्याचीच असतेच. ज्याच्यात ताकद नाही, बळ नाही, ते म्हणतो महाराज हे सोडून दिलेलं बरं, पण कुठं ना दिला का, खाता येईन कुठं बी, कसं राहू म्हणले, काय करता या सोन्या, हे नको. ते हलहल नावाचं विष भगवंताने भगवान शंकराने घेतले. मग पवित्र मासे आज श्रावण मास आहे, आणि श्रावण मासामध्ये यावर्षी 72 वर्षानंतर सुरुवातीला सोमवार आलाय आणि शेवटला सोमवार आलाय, आणि त्यातला आज कितवा सोमवार, तिसरा. आज त्र्यंबकेश्वर मंदिराला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करावी लागती. आजच्या सारखं पुण्य कोणतंच मोठं नाही. म्हणून शक्यतो आपल्याला जसं घडन तसं आज इथली जरी प्रदक्षिणा केली तर तेवढंच पुण्य. श्रावण मासातला तिसरा सोमवार असल्यामुळे प्रदक्षिणा करा. काला वाटू एकमेका. विषय चालला होता कंठी धरला कृष्णमणी. तसं कृष्ण या शब्दाचा अर्थ असा आहे, कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे काळा. काळा त्याला म्हणायचे कृष्ण. प्रमाण जर सांगायचं असेल तर ठाईचाची काळा आणि अनादि वो काळा. पुन्हा कृष्ण या शब्दाचा अर्थ जर सांगायचा असेल तर कळण्यास कठीण. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे, किंवा पुराणाशी अगोचर जेथे वेदा न कळे काही. त्याच्या अलीकडे सांगायचं असेल तर पुसू नका बाई कळलेची नाही वेदाशी काही. या सगळ्यांना कळलं नाही. महाराज म्हणा अनुमानेना त्याचं अनुमान कळत नाही. विचार सागरामध्ये प्रमाण दिलेले 6, त्यापैकी अनुमान प्रमाणे. ज्या अर्थी इथं धूर निघत आहे, ज्या अर्थी धूर निघत आहे त्या अर्थी अग्नी. स्वयंपाक तयार झाला, कीर्तन आवरा. अनुमान प्रमाण. आणि सगळ्यात जास्त प्रमाणाला जर मान्यता दिली असेल तर चक्षु प्रमाण. त्याला विचारसागरामध्ये परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणि त्याही पेक्षा बलाढ्य प्रमाण असन आणि जीवाचं सोनं करणारं प्रमाण असन तर महाराज म्हणतात त्याचं नावे शब्द प्रमाण. शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी. शब्द